माळेगाव येथून चोंडीकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची रथयात्रा दिंडी आज रवाना झाली. रथयात्रेत जवळपास 400 ते 500 भाविक सहभागी झाले असून रथयात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान यांच्या वतीनं श्री क्षेत्र माळेगाव खंडोबा यात्रा ते श्री क्षेत्र चोंडी अशी 12वी दिंडी या रथयात्रा 27 मे रोजी माळेगाव यात्रे येथून चोंडीकडे रवाना झाली. यात्रेदरम्यान विविध धार्मिक आणि ऐतिहासिक तीर्थस्थळांना भेट देण्यात येणार असून माळेगाव येथून चोंडीकडे जाणारी भव्य रथयात्रा आज उत्साहपूर्ण वातावरणात रवाना करण्यात आली. ढोल ताशांचा गजर, घोषणाबाजी, भक्तिमय वातावरणात रथयात्रेला प्रारंभ झाला. रथयात्रेत महिला, युवक आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. मार्गावर ठिकठिकाणी रथयात्रेचे स्वागत करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी समाजासाठी त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. चोंडी येथे होणाऱ्या जयंती उत्सवात सहभागी होण्यासाठी भाविक मोठ्या उत्साहाने रवाना झाले. रथयात्रेमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे. मी संभाजी गोविंदराव भोंडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नांदेड. 1999 ते 2001 अडीच वर्षाचा कार्यकाळ मी अध्यक्ष होतो. ही सेवा अध्यक्ष काळ गेल्याच्या नंतर गेल्या 12 वर्षापासून हे आम्ही माळेगाव ते चोंडी त्या दिंडीचं आयोजन केलं. आमच्या सर्व समाजाच्या वतीनं पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनाचा कार्यानुभव प्रत्येक समाजाला व्हावा, प्रत्येकांना त्यांची माहिती व्हावी, जनसामान्यांना ते कळावं, या अनुषंगाने हा दिंडी नियोजन केले. यावर्षी गोदा ते शिना जलपूजनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जलसंवर्धनाच्या अनुषंगाने काय काय कार्य केलं, वृक्षारोपणासाठी काय काय कार्य केलं, या सगळ्या बाबतीचा उहापोह करण्याच्या अनुषंगानं की पाणी वापर हा कमी झालाच पाहिजे. कालांतरानं भविष्यात वृक्षतोड आणि अशी परिस्थिती जर राहिली तर या पाण्यासाठी महायुद्ध होण्याला काही वेळ लागणार नाही. पाण्याचं नियोजन होणं अत्यंत आवश्यक आहे. आता आमच्या या दिंडीचा मार्ग आहे. आता या ठिकाणी माळेगाव निघतो आम्ही. माळेगाव निघाल्यानंतर अहमदपूरच्या नंतर परचंड्यावरून कोपरा, धर्मापुरी, घाट नांदूर, ऊस आणि परळी वैजनाथ येथे मुक्काम असतो. तिथं दर्शन आणि संध्याकाळी कीर्तन, सत्संग, प्रवचन. अनेक महाराज लोक आमच्या सोबत आहेत, कीर्तनकार आहेत. कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा नव्हे, जनजागृती, समाजोपयोगी मानवतेचा धर्म कसा असावा हे सांगण्याचं काम करतो. परळीच्या नंतर आम्ही आंबेजोगाईला जातो. आंबा मातेचं दर्शन, मुकुंदराचं दर्शन. आणि त्या ठिकाणी आमचे नंदकिशोरजी मुंदळा काकाश्री यांच्या फार्म हाऊसवर सकाळचा नाश्ता असतो. तिथून डिगोळ आंबा, चंदन सावरगाव, कुंभेफळ, केज, नेकनूर, साखरवाडी, मांजरसुंबाला जाऊन मन्मथ स्वामीजवळ मुक्काम असतो. तिथून निघाल्यानंतर आम्ही सकाळी मुळूकला आमचं गोल रिंगण आणि एक मनोरंजनाचा खेळ असतो त्या ठिकाणी, ते करून त्याच्यापुढं लिंबा गणेश सकाळचा नाश्ता. दुपारचं जेवण धनगर जवळका माननीय रामशिंदे साहेब यांची सासरवाडी, त्या ठिकाणी दुपारचं जेवण असते. आणि मग नंतर जामखेडून मग चुंबळी, बावी आणि हाळगाव म्हणून एक छोटंसं खेडेवस्ती आहे खरातवाडी म्हणून, त्या खरातवाडीला मुक्काम असतो. सकाळी आम्ही तिथून पूर्ण पायी 7-8 किलोमीटर चोंडीला जातो. चोंडीला गेल्यानंतर हे जलपूजनाचा कार्यक्रम करून आयल्या मातेचं दर्शन, आरती करून त्या ठिकाणी रामशिंदे साहेब व मित्रमंडळाच्या वतीनं लाखो लोकांचं जेवणाची व्यवस्था होती. ते भोजन करून आम्ही परत येतो. अध्यक्ष, राज्य शासनानं आपल्या दिंडीला काही सहकार्य करावं अशी काही मागणी आहे का? राज्य शासनानं आपल्या दिंडीला आत्तापर्यंत आम्ही तर काय राज्य शासनाकडे कसल्याही प्रकारची अपेक्षा व्यक्त केली नाही. पण राज्य शासनानं एवढं काम करणाऱ्या माणसांचा विचार करावा अशी आमची अपेक्षा आता वाढली आहे. 12 वर्षानंतर किंवा 12 वर्षापासून आम्ही मेहनत करालो, तिथं आम्हाला कोणी विचारत सुद्धा नाही आणि आम्ही तिथं जातही नाही. खरं सांगायचं दिंडीला प्रतिसाद कसा आहे? दिंडीला प्रतिसाद कसा आहे? भरपूर प्रतिसाद. आम्हाला नको म्हणावं लागेल. यावर्षी
100-200 लोकांना सांगितलं ऊन जास्त आहे, उन्हामध्ये आता येऊ नका, घरी बसूनच आईल्या दिवशी पूजन करा, अशा प्रकारची सूचना आम्ही दिली.